नमस्कार नमस्कार मित्रांनो, कोकणचा गावकर या यूट्यूब चॅनलवर मी चेतन मोहन शिर्के तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर कोकणात खूप छान पाऊस पडतोय आणि आम्ही कोकणात आलोय। तर आता आम्ही आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दूध पापेश्वर या मंदिरामध्ये। तर चला मग आपण या मंदिरात दर्शन घेऊ आणि या मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊया। चला तर मग। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूला देवी नवलाईचे मंदिर आहे। देवी नवलाईचे दर्शन घेऊन आता आपण निघालोय ते दूध पापेश्वर मंदिराकडे। तर मित्रांनो, मी आलोय धोपेश्वर या गावी, जे राजापूर पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। या गावची खासियत म्हणजे हे प्रसिद्ध दूध पापेश्वर मंदिर। मंदिराच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा आपल्याला सेवेस सज्ज असलेल्या द्वारपालाच्या मूर्त्या पाहायला मिळतात। येथून आपण पाहू शकतो तो नगारखाना। या मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य अशा दीपमाळा दिसतात। तसेच उजव्या हाताला शिवाचेच रूप असलेले कालभैरव मंदिर आहे आणि डाव्या हाताला वीरभद्र मंदिर आपल्याला पाहायला मिळते। चला तर आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करूया। मुख्य मंदिरात प्रवेश करताच आपण एखाद्या राजाच्या राजवाड्यात आल्याप्रमाणे भासते। भव्य असा सभा मंडप आणि मंडपाच्या खांबावर केलेले नक्षीकाम, कलाकुसर अगदी पाहण्याजोगी आहे। सभा मंडपापुढे आहे ते अंतर्गृह आणि येथे देखील दाराशेजारी द्वारपालाच्या मूर्त्या आहेत। पुढे आहे ते गर्भगृह। सभा मंडप तसेच गर्भगृहातील खांबांवर, छतांवर, तुळयांवर या परिसरातच आढळणाऱ्या वनस्पतींची, फुलांची, प्राण्यांची शिल्प पाहायला मिळतात। शिवशंकराला वाहिल्या जाणाऱ्या कैलास चाफा या फुलाचे झाड येथे एकमेव ठिकाणी पाहायला मिळते।
या शिवमंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की राजापुरात राहणारे निळोबा भट नावाचे शिवभक्त दरवर्षी काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्यास काशीला जात असत, परंतु वृद्धापकाळामुळे त्यांना इतक्या दूर जावेना. त्यांची एक दुभती गाय अचानक दूध देईनाशी झाली. तेव्हा त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. तेव्हा त्यांना असे आढळले की गाय रानात जाऊन झाडाखाली एका खडकावर पाना सोडत आहे. तेव्हा रागातच त्यांनी खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडाला आणि तो विशाळगडाच्या कासारडे गावी जाऊन पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले. मूळ खडक त्या स्थानी राहिला. निळोबा भटांना त्या खडकात शिवलिंग आढळले. शिवलिंग भंग झाल्याने निळोबा भटांना खूप वाईट वाटले. खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिरा शेजारील डोहात उडी घेतली. शिवलिंग भंग झाल्याने आणि पवित्र गायीच्या मृत्यूस आपण जबाबदार आहोत असे म्हणून प्रायश्चित घेण्याकरिता निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटी तीर्थात देहविसर्जन केले. त्या पवित्र गायीचे प्रतिकात्मक रूप म्हणून येथे पाना सोडणाऱ्या गायीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस आहे ते कामेश्वर मंदिर. या नदीवरून पलीकडे दत्त मंदिराकडे जाण्याकरिता पूल बांधण्यात आला आहे. पुलावरून दिसणारे मंदिराचे दृश्य डोळ्यात टिपण्यासारखे आहे. या प्राचीन मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे शेजारून वाहणारी मृडानी नदीचा जलप्रवाह आणि त्यावरून वाहणारे धबधबे. समोरील श्री दत्त मंदिर हे पुरातन मंदिर असून 2 वेळा नदीच्या महापुरात वाहून गेले. 2दा त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. सन 2000 मध्ये ग्रामस्थांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. रोज दत्त महाराज भस्म धारणेसाठी या मंदिरात येतात असे मानले जाते.
दूधपापेश्वर म्हणजे पाप धुवून काढणारा ईश्वर. खळखळत वाहणारी नदी, त्यावरून वाहणारे धबधबे आणि या विलोभनीय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात या मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.